शिर्डीत मौलाना दानिश चौधरी यांच्यावर चाकू हल्ला झालाय। रमजानपूर्वी वॉकिंग दरम्यान तिघांकडून हा हल्ला करण्यात आला। पोलिसांचा तपास सुरू आहे। अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन करण्यात आलंय। शिर्डीतील श्रीरामनगर कनकुरी रोड परिसरात वॉकिंग करत असताना एका मौलानांवर हा चाकू हल्ला करण्यात आल्याची घटना घडलेली आहे। जखमी मौलानांचं नाव दानिश नफीस चौधरी असं असून ते देवबंद इथून एका महिन्यासाठी शिर्डीत आले होते। श्रीरामनगर येथील मस्जिदमध्ये रमजान महिन्यात तरावीह नमाज अदा करण्यासाठी त्यांची 1 महिन्याची नियुक्ती करण्यात आली होती। त्यांच्यावर हा चाकू हल्ला झाला। बीडच्या परळी तहसीलदाराच्या घराची झाडाझडती करण्यात आली आहे। 13 तोळ सोनं आणि सुमारे 55,000 रुपये रोख रक्कम या झडतीत मिळालेली आहे। 80,000 रुपये किमतीचे 2 मोबाईल देखील जप्त करण्यात आलेले आहेत। परळी येथे तहसीलदार म्हणून कार्यरत असलेले व्यंकटेश मुंडे यांच्यावर एसीबीच्या पथकानं 20,000 रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडलं। मात्र त्यानंतर नांदेड येथील यशविहार परिसरातील घराची झाडाझडती घेतली। या तपासात 13 तोळ सोनं आणि सुमारे 55,000 रुपये रोख असा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। यापूर्वीच त्यांच्या जवळील सुमारे 80,000 रुपये किमतीचे 2 मोबाईलही जप्त करण्यात आले होते, अशी माहिती समोर आली आहे। तर या ठिकाणी परळी तहसीलदाराच्या घराची ही झडती घेण्यात आलेली आहे। यामध्ये 13 तोळ सोनं आणि 55,000 रुपयांची रोख रक्कम जप्त करण्यात आलेली आहे। एसीबी कडून ही कारवाई करण्यात आलेली आहे। तहसीलदाराला रंगेहात लाच घेताना पकडल्यानंतर त्यांच्या घराची देखील झडती घेण्यात आली। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।